जून 2026 रोजी दिंडोरी तालुक्यातील मोखनल ग्रामपंचायत येथे भगवान बिरसा मुंडा गाव विकास समिती शासन आणि स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोक सहभागीय ग्राम सर्वेक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। या उपक्रमाद्वारे ग्रामस्थांनी गाव विकास आराखडा तयार करून स्वप्नातील गाव साकार करण्याचा निर्धार व्यक्त केला। स्वप्नातील गावाची संकल्पना 6 प्रमुख तत्वांवर आधारित आहे। स्वच्छ, सुंदर, स्वास्थ्य, साक्षर, समृद्ध आणि सृष्टी या प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या असून गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातोय। या कार्यक्रमात महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। गावातील सर्व घरांना एकाच रंगात रंगवण्यात आलं असून प्रत्येक रस्त्यावर बांबूच्या आकर्षक सजावटी करण्यात आल्या। प्रत्येक घरासमोर सोक पिट्स तयार करण्यात आलं असून प्रभावी कचरा व्यवस्थापन राबवण्यात आलंय। तसंच गावाच्या प्रवेशद्वारावर लोकसहभागातून भव्य स्वागत कमान उभारण्यात आली आहे। कार्यक्रमादरम्यान सांबळ आणि शहनाई सारख्या पारंपरिक वाद्यांच्या निनादानं वातावरण उत्साहित झालं होतं। भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये लहान मुलांना बैलगाडीत बसवून गावभर फेरफटका मारण्यात आला। महिला, युवक आणि बालकांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य करत उत्साहानं सहभाग नोंदवला आणि एकात्मता तसंच आनंदाचा संदेश दिला। सर्व सहभागी एकाच रंगाचे गणवेश परिधान करून एकजुटीनं प्रतीक दाखवलं। या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले, ग्रामसेवक धनराज गावित, स्वदेश फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक संकेत तांदळे सर, वरिष्ठ व्यवस्थापक समीर शेख सर, संदेश बिरवडकर, बाळू सूर्यवंशी, राकेश पाखुर्डे, अनिल म्हस्के, प्रवीण पवार, तुषार माळी, दीपक पालवे, मुरली कासार, डॉक्टर विनायक आठवले उपस्थित होते। त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करून या उपक्रमाचं कौतुक केलं। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फीत कापून आणि वृक्षारोपण करून करण्यात आली। पाहुण्यांचे स्वागत रोप देऊन करण्यात आलं। दिंडोरी तालुक्यातील इतर गावातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचा समारोप सामूहिक भोजन आणि आभार प्रदर्शनानं झाला। मोखनल गावकऱ्यांनी दाखवलेली एकजूट ही स्वप्नातील गाव साकार करण्याच्या दिशेने सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी युवराज भोये, दिंडोरी।